नमस्कार मैत्रिणींनो. तर आमच्या इकडे संध्याकाळी हा खिचडीचा बेत होता. तर त्यातली थोडीशी खिचडी तर सकाळी राहणारच होती आणि गरम केलेली खिचडी कुणाला नाही आवडणार. तर त्यासाठी मी काय केलेले आहे ते थोडीशी खिचडी आहे. तर एक कांदा, 2 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ते कढई ठेवली गरम करायला. त्यामध्ये मोहरी टाकली, तडतडू दिली, जिरेही टाकले, ते पण छान मस्त असे तडतडू दिलेले आहे. त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता टाकल्यानंतर हे टाकला कांदा टाकून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी तशीच ठेवली. कच्ची ही कोथिंबीर अशी छान लागते म्हणून वरतून टाकण्यासाठी. तर याला अशी मस्त आता मी कांद्याला लाल थोडंसं फ्राय करून घेणार आहे. किंचितसा लालवट दिसायला लागलं, जास्त काही ब्राऊनिश कलर होऊ द्यायचा नाही. किंचितसा फक्त त्याचा पांढरा कलर नाहीसा झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत खिचडी. तर तुमच्या इथेही असा बेत असतो का? संध्याकाळी खिचडी केलेली सकाळी तुम्ही कशा प्रकारे फ्राय करून खाता ते मला नक्की सांगा. आणि यामध्ये एक असं मस्त असा मसाला टाकणार आहोत की त्यामुळे आपल्याला काय होईल, त्याची टेस्ट रात्रीच्या खिचडीपेक्षाही वेगळीच येणार आहे. तर इथे मी ही खिचडी टाकून घेणार आहे. त्यामध्ये एखाद दुसरा गोळा असेल तर तो आपल्याला हाताने असा कुस्करून घ्यायचा आहे, जेणेकरून खिचडी ही एकदम मस्त मोकळी आणि सुटसुटीत होईल आणि जेणेकरून मसालेही त्याला सर्व लागतील. तर तुम्हाला जर इथे तिखट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण माझी खिचडी ही एकदम मस्त झालेली होती, त्यामुळे मी इथं काही मीठही नाही आणि तिखटही टाकणार नाही. त्यामुळे ते मी हे स्किप केलेलं आहे. तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ वगैरे टाकू शकता. आता त्याला आपण मस्त असं हलवून घेऊयात. तर याला आता मस्त इथे हलवून घेतलेलं आहे. आणि यामध्ये एक मसाला म्हणजे तुमच्याकडे कोणताही पनीर मसाला असेल तो तुम्ही अवेलेबल असेल तो तुम्ही टाकून त्याला. तर तुमच्याकडेही पनीर मसाला असेल ना तर हा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा झाला तोही मला नक्की सांगा. चलो बाय.